मोठं तर नक्कीच व्हायचं आहे, पण कोणाला हरवून नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन. हीच वेळ आहे स्वतःचा विकास करून पुढे जाण्याची. 1 ऑगस्टपासून RIT तरंग आपल्यासाठी घेऊन येत आहे माहितीपर, शैक्षणिक, मनोरंजक माहितीचा खजिना. नमस्कार श्रोते हो, RIT तरंगच्या संवाद या कार्यक्रमात मी सोनाली कांक्रिया तुमचे मनापासून स्वागत करते. आजच्या मुलाखतीचा विषय 10वी व 10वी नंतरचे मार्गदर्शन आणि आजचे प्रमुख पाहुणे श्री VM बेंडाळे सर, MSc MAd. नमस्कार सर. नमस्ते. श्री संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, सोळू, तालुका खेड. सरांना शैक्षणिक क्षेत्रात 26 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि सरांना आदर्श मुख्याध्यापकाचा पुरस्कार मिळालेला आहे. नमस्कार सर. एकदा चला तर मग सर तुमच्याकडून ऐकून घेऊया 10वी नंतर मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. सर, आम्हाला तुमच्याबद्दल आणखी थोडं जाणून घ्यायचं आहे, जसं तुमचा शैक्षणिक प्रवास कसा आहे झालाय, तुमचे अनुभव. तसा मी ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मी जेव्हा सिटीमध्ये गेलो तेव्हा बऱ्याच अडचणी आल्या. त्यानंतर मी वाडिया कॉलेजमध्ये BSc केलं पूर्ण. त्यानंतर विद्यापीठामध्ये MSc मॅथमॅटिक्स या विषयामध्ये केलं आणि मग मी BEd केल्यानंतर या शाळेवर जॉईन झालो. त्यानंतर मग थोडा वर्कलोड कमी असल्यामुळे मी माझं पुढचं शिक्षण चालू ठेवलं. पुढचं शिक्षण करत असताना मग पहिल्यांदा MAd केलं 2010ला. 2010ला MAd करत असताना विचार काही फायदा वगैरे जरी समजा नसला इन्क्रिमेंटचा तरी आपलं एक शिक्षण सुरू राहावं, विद्यार्थी दशेत राहावा म्हणून मी त्या पद्धतीने आपला प्रवास चालू ठेवला आणि आता मी सध्या नांदेड विद्यापीठामध्ये PhD करतो. दरम्यानच्या काळामध्ये MPhil आणि सेटनेट पण केलेली आहे. अरे वा, खूप छान सर. तुमच्या शाळेबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय सर. शाळेची स्थापना 1993ला झाली आणि मूलभूत जे काही आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत नंदकुमार रघुनाथ ठाकूर, जे की या गावचे सरपंच होते त्यावेळेस, त्यांनी खास मुलींच्या शिक्षणासाठी ही शाळा सुरू केली. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की दोन्ही जरी समजा शिकले तरी आपल्या गावामध्ये बाहेर जायला मुलांना काही बाहेर जाण्यामुळं शिक्षण थांबत होते. मग नंतर 97ला शाळेला मान्यता मिळाली आणि त्यानंतर मग 2001ला ग्रँट वगैरे म्हणून आता वेल सेटल आहे शाळा, काहीच अडचण नाही आली. सर, तुमचं प्रेरणास्त्रोत काय आहे? कशापासून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रेरणा स्रोत म्हणले तर आपले जन्मदाते, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यानंतर जे काही माझे अध्यापक मंडळी, जी मला शिक्षक मंडळी लाभली ह्या इथपर्यंत येईपर्यंत, अजूनही PhDला गाईड वगैरे आहेत मला, हे सगळे माझी प्रेरणा स्रोत आहे. माझी संचालक बॉडी, निरनिराळ्या या शैक्षणिक समस्या येतात, यातूनही प्रेरणा घ्यावी लागते. या नवीन समस्या यायला आता मध्यंतरी 2 वर्ष झाली, पेंडेमिकने आपल्याला बऱ्यापैकी शिकून गेलेले, त्यामुळे हे सगळे प्रेरणा स्रोत आहेतच. सर, शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते कोणते उपक्रम राबवले जातात? शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास हे तर पहिलं आमचं उद्दिष्टच असतं की नुसतं अकॅडमिक शिकवणं हे काही शिक्षण नाही. तर मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल, जसं आपल्याला विद्यार्थ्यांचा एकदा त्यांचा हिस्ट्री किंवा त्यांचं जे काही ड्रॉबॅक्स कळतात त्यानुसार आम्हाला ते उपक्रम अरेंज करावं लागतात. उदाहरणार्थ आता आपल्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर काय करायचं याबद्दल खूप समस्या आहे. हो, खूप त्यांना कसलीच माहिती नसते किंवा कुठे काय उपलब्ध आहे, आपल्या शेजारी काय आहे. मग ह्यासाठी मग आम्ही जवळपासचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत की ज्यांनी आता 10वी नंतर पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांच्यासारख्यांचे व्याख्यान ठेवतो किंवा करिअर गायडन्स म्हणून ठेवतो.
त्यानंतर बाकी आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो. शेवटी आपली संस्कृती आपल्याला जपली पाहिजे. आणि आज नेमकं तुम्ही ज्या दिवशी आलाय त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आज. आणि आज या जयंती मधून आपल्याला मुलींना जे काही स्वातंत्र्य, आज ज्या मुली ज्या पद्धतीने वावरतात आज समाजात, ह्या केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंमुळेच. त्यामुळे आपण त्यांना एकदा वंदन करू आणि आपलं कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. सर, तुमच्या मते मुलांनी 10वी नंतर कोणतं क्षेत्र निवडायला हवं? कसं आहे मॅडम, बरं का, मुलगा आणि त्यांनी निवडलेलं क्षेत्र यामध्ये एक थोडं त्याच्या गरजा, त्याच्या कौटुंबिक गरजा, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेली आवड आणि त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी पाहूनच क्षेत्र निवडलं पाहिजे. जर खरोखर चांगला बॅकअप असेल, घरी पुढील शिक्षण, मोठं शिक्षण घेण्याची तयारी असेल, तर त्याने निश्चितपणे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं ज्या आवडीच्या क्षेत्रामध्ये. आणि जर आपल्याला आपल्यावरती आता कौटुंबिक जबाबदारी येणार आहे तर त्यावेळेस मात्र त्याने नक्कीच आपल्याला लवकरात लवकर पायावर उभं राहण्यासाठी जे शिक्षण असेल, उदाहरणार्थ म्हणून डिप्लोमा असतील किंवा मग ITI असतील, जशा गरजा, आणि मी तर म्हणतो आवडीनुसारच गेलं पाहिजे. सर, पुढील 5 वर्षात तुम्ही तुमच्या शाळेला कुठे बघू इच्छिता? झालं कसं मॅडम, आता एक शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण आता 2019ला लागू झाले आणि आपण ते स्वीकारले. या शैक्षणिक धोरणामध्ये जे काही शिक्षणाचे टप्पे, सुरुवातीचे टप्पे जे कोठारी आयोगाचे टप्पे होते ते टप्पे चेंज करून त्यांनी आता नवीन टप्पे केलेले आहेत. तर आता माझी शाळा ज्या टप्प्यामध्ये म्हणते तो 9वी ते 12वीचा टप्पा आहे. मग आता काही माझी 8वीची तुकडी पण कमी होण्याची शक्यता आहे आणि मला 11वी 12वीची तुकडी मिळण्याची शक्यता आहे. आता हे नवीन शैक्षणिक धोरण आता 10वीच्या परीक्षा रद्द होत आहेत. त्यामुळे आता ह्या पूर्ण सगळ्या नवीन फ्रेमवर्कला सामोरे जाताना ज्या ज्या काही आपल्याला पुढील भविष्यामध्ये 11वी 12वीच्या तयारीला लागलंच पाहिजे 100%. आणि म्हणजे काय जसं आपण कॉलेज लेवलला शिकतो की 17 असते की त्या 17पुरतंच तेवढं मर्यादित असतं. 2 सत्रामध्ये एक सेमिस्टर पद्धत, ती पद्धत 9वी पासून चालू होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या तयारी लागलं पाहिजे. त्या पद्धतीचं आपल्याला भौतिक सुविधा म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला केलं पाहिजे. हे माझे 5 वर्षामध्ये केलंच पाहिजे. मुलांना सर कोणत्या क्षेत्रात ते जाऊ शकतात, म्हणजे त्यांचं कल कोणत्या क्षेत्रात आहे याची तुम्ही चाचणी वगैरे घेतात का मुलांना? आता काय झालं बरं का मॅडम, मुलं शक्यतो कसा निर्णय घेतात तुम्हाला एक सांगतो. एक ग्रुप असतो मुलांचा, मित्र. माझा एक मित्र समजा ह्या कॉलेजला आर्टला गेला तर मग तो पण काय म्हणतो मला त्याचा सहवास पाहिजे, मग तो तसं होतो. परंतु आता एक 5-6 वर्षापूर्वीपासून शासनानेच SSC बोर्डानेच कल चाचणी काढलेली आहे. त्या कल चाचणीमध्ये एक 7 क्षेत्रामध्ये त्यांचा कल बघितला जातो. एकदम साधारण प्रश्न आहेत एकदम. त्या प्रश्नांमध्ये जी काही उत्तरं द्यायची आहेत ती स्वयंस्फूर्तीने द्यायची आहेत. ते चूक उत्तर कोणतंच नसतं आणि त्याच्यावरून त्याचा कल. मग त्यामध्ये बऱ्यापैकी मुलांचा कल हा गणवेशधारी नोकरीकडे किंवा अशा फोर्समध्ये असा दिसतो. काही विद्यार्थ्यांचा कल तुमच्या अभियांत्रिकीमध्ये पण आहे. त्या पद्धतीने ते कल घेतात. पण आम्ही त्यांना नंतर गायडन्स करताना हे सांगतो की मुलांना तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात आता फ्युचरमध्ये संधी आहे, ज्या करिअरमध्ये तुमच्यात क्षमता आहे ती करण्याची. आता अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये फिटनेस महत्त्वाचं आहे. तुम्हाला म्हणतो आता ही जी काय बाकीची क्षेत्र आहे नुसती आवड आहे चालणार नाही ना. तुमच्यात त्या क्षमता पाहिजे, तिथे तशी संधी पाहिजे पुढं.
तुम्हाला नंतर ते शिकल्यानंतर तुम्हाला अर्थार्जन झालं पाहिजे. अशा पद्धतीने मग ते सगळ्यांचा एकत्र ह्या तीनही वलयांचा एकत्र करून जे निर्माण होईल त्याला आपण करिअर म्हणतो. अशा पद्धतीने मग त्यांनी निवडलं पाहिजे. आणि आता ही काही मुलं 10वी पर्यंतची मुलं सुज्ञ असतात, त्यांना फक्त आपण ॲज अ फॅसिलिटर म्हणून किंवा आपण त्यांना फॅसिलिटी दिल्या पाहिजे किंवा ह्या संधी आहेत. मग त्यांनी त्यांची निवड करणं इतपत ते सुज्ञ असतात. त्यामुळे सल्ला द्यायला त्यासाठी मग वेगवेगळे प्रोग्राम आम्ही इथे राबवतो. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. सर, तुमचं तंत्र शिक्षणाबद्दल काय मत आहे? तंत्र शिक्षणाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. तंत्र शिक्षण जर नसेल तर घरातील साध्या कामासाठी आपल्याला कोणाला तरी बोलावं लागेल. त्यामुळे तंत्र शिक्षण, बेसिक तंत्र शिक्षण हे मुलांना माध्यमिक लेवलला शिकवलं पाहिजे. मी तर म्हणतो त्याला आपण काही वेगळा कोर्स करण्याची किंवा वेगळं तंत्र शिक्षणाचा आपल्याला वेगवेगळं आपल्या साधं पिनचा जर वायर नाही गेली तर आपण जर त्याला जर त्या इस्त्रीला घेऊन जर दुकानात जात असेल तर काय उपयोग नाही ना. म्हणून मला वाटतं की तंत्र शिक्षणाचा संबंधित विद्यार्थ्यांना थोडंसं प्राथमिक आणि माध्यमिकलाच आणि पुढे तंत्र शिक्षणाचं जर काही तंत्र शिक्षणाशिवाय तर आपल्याला कोणत्या क्षेत्रात तंत्र शिक्षण लागत नाही मला सांग. सगळीकडेच एखादा कोणत्याही क्षेत्रामध्ये उभारणी करायची तर तंत्र शिक्षणापासूनच सुरुवात होती. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामुळे तंत्र शिक्षणाला खूपच महत्व आहे. प्रश्न तुमचे जे काही उपक्रम तुम्ही राबवताय माझ्या शाळेमध्ये, आता तुम्ही बऱ्याच शाळांमध्ये राबवत असाल, परंतु जे काही माझ्या शाळेमध्ये मी पाहतोय तुमचं जे काही RIT पॉलिटेक्निक कॉलेज आहे लोहगावचं, त्यांचं कायम असंच सहकार्य आम्हाला लाभव. मग आत्ता 1-2 दिवसापूर्वी तुम्ही जे काही विज्ञानाचे जे काही उपक्रम आमच्या शाळेमध्ये मुलांना हाताळायला दिले, शक्यतो होतं कसं मॅडम, आम्हाला काही मर्यादा असतात. एक 35 मिनिटांमध्ये तेवढा टॉपिक पूर्ण करावा लागतो विज्ञानाच्या शिक्षकाला. मग मुलांचं कसं असतं की रोज ते शिक्षक पाहिले की फार लक्ष केंद्रित करत नाही, पण असं एखादं नवीन कोणीतरी काहीतरी घेऊन आले अगदी 100% लक्ष देऊन ते बारकाईने पाहतात. आणि तुमची जी काही अभ्यासपूरकच होते सर्व गोष्टी. मी विज्ञानाच्या मॅडमकडनं आढावाही घेतला. खूप चांगलं मौल्यवान कार्य चालू आहे तुमचं. आणि माझंही मत आहे की पुढेही तुम्ही आमच्या शाळेकडे अशा पद्धतीने लक्ष दिले पाहिजे. आणि सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की म्हणजे मुलांनी त्यांचं भवितव्य घडवताना 10वीला कसं अभ्यास केला गेला पाहिजे, त्यांनी कसा अभ्यास करायला हवा की जेणेकरून त्यांना पुढे फायदा होईल त्याचा? काय नाही मॅडम, आता जी काही परिस्थिती आहे, आता सद्यस्थितीला आपण ज्यावेळेस बोलतो या विषयावर, तर अजूनही आम्हालाही माहित नाही की किती दिवस शाळा चालू आहे. आम्ही जसं नियोजन तर करतोच किंवा दररोज शाळा होणार आहे असं नियोजन करतो, पण आम्हाला आता त्या नियोजनामध्ये प्रत्येक वेळेस बदल करावा लागतो. काय आता 14 तारखेला शाळा चालू झाल्या, त्यानंतर शासनाने एक ठराविक पोर्शन पण कमी केला आणि एवढ्या पोर्शनवरती परीक्षा होईल. याच्या बाहेरचे प्रश्न किंवा या टॉपिकच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही. पण होतंही कसं की ह्या गोष्टीचा विद्यार्थी नुकसान होते. ते कोण भरून काढणार त्यांचं पुढचं? उद्या समजा आता एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आता 10वीला जरी मग काय गणित हा विषय शिकलो. 10वीला एक अर्थ नियोजन म्हणून एक 6वा लेसन आहे. या लेसन मधून मॅडम आता त्या 10वीच्या मुलाला अर्थ नियोजन हे कळलंच पाहिजे की आपल्याकडे येणारा 1 रुपया आणि खर्चाचा 1 रुपया याचं त्यांनी सांगड घातलीच पाहिजे किंवा बचतीचे मार्ग त्याला आत्ता माहीत पाहिजे. अचानक तुम्ही बचत करायला लागणारच नाहीये कधी.
बरोबर आहे की नाही? मग अशा ह्याची भर कशी काढणार शासन याचे आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मुलांचा जर विचार करत तर आता या 2-3 वर्षामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे मॅडम. आता मला तर वाटतं की आता जेव्हा मुलगा 8वीला असतो त्यावेळेस मला असे निर्देश असतात की 9वीला आल्यानंतर त्याचं 8वीचं पूर्ण करून घ्या. बरोबर, 9वीला असतो तो 10वीला आल्यानंतर आम्हाला असे निर्देश असतात की 9वीचं त्याचं जे काय लागतं तुम्हाला ते पूर्ण करून घ्या. पण आता 10वी नंतरच्या मुलाचं कोण पूर्ण करून घेणार, हा मोठा प्रश्न. आता त्यांनी जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रातील लोकांनी पण थोडा हा विचार केला पाहिजे आता की हा काय शिकून आलाय माझा, किंवा किती टक्के अभ्यासक्रम पूर्ण करून आलेला आहे. माझ्या समोर बसलेला मुलगा हा काय मागच्या व्यक्तीत शिकून आलेला आहे याचा मला वाटते पुढच्या विचार व्हावा. आणि जेणेकरून कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com. सगळ्या आपल्यासारख्या इन्स्टिट्यूट, तुमची इन्स्टिट्यूट झाली, आमची इन्स्टिट्यूट झाली, किंवा सगळ्या शिक्षक लोकांचा एकच फोकस पाहिजे की विद्यार्थी हा आपला जेव्हा आपण सुजाण नागरिक बनवतो आपल्या राष्ट्राचे त्यावेळेस त्यात काही कमतरता राहायला नको. की म्हणून आपण आता आमच्या भागामध्ये जे जसं आपण प्राथमिक लेवलला म्हणतो आपण मूल्य शिक्षणावर भर देतो. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर त्याला विविध कौशल्य दिसतील आणि नंतर तुम्ही पर्टिक्युलरली कौशल्य शिकवता की डायरेक्ट सगळं सोडून फक्त त्या कौशल्यावरती जोर राहिला. आणि ती खरंच प्रणाली, तो मार्ग खूप उत्तम आहे. आणि यशस्वी होण्यासाठी माणसाकडे कोणती तरी कौशल्य असलंच पाहिजे. नुसतं शिक्षण घेऊन जुन्या काळामध्ये आपण आता तुमचे वडील वगैरे किंवा आता तुम्ही हे पहिली BA MA वगैरे काही आता सध्या आउटडेटेड झाले. त्यामुळे आता आपल्याला कौशल्याची थोडीशी गरज आहे. सर, तुम्ही विद्यार्थी आणि पालकांच्या जबाबदाऱ्या म्हणजे अभ्यास करून घेण्यासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? कसं होतं मॅडम, जेव्हा आपल्याला एखादा विद्यार्थी घालवायचा असतो त्यावेळेस फक्त आपण बाहेरच्या प्रक्रियेमध्ये मग आपण फक्त एकट्याने जर आपण प्रयत्न केले तर ते प्रयत्न अपूर्ण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी पण तितक्याच ताकदीने, कारण आपण जर विचार केला मॅडम तर मुलगा जास्तीत जास्त आपल्या जवळ असण्यापेक्षा जास्तीत जास्त घरीच असतो. त्यामुळे पालकांची आता ह्या ज्या काय समस्या निर्माण होत आहेत नवीन त्यामध्ये पालकांची जबाबदारी कुठेतरी थोडी कमी पडते. माझा मुलगा काय करतो, कोणाबरोबर करतो, कोणाबरोबर वेळ घालवतो शाळा सोडून, याच्यावरती चांगलं लक्ष दिलं पाहिजे. जरी अशिक्षित असू द्या मॅडम पालक, माझं मत काय आहे की सुशिक्षित पालकांनाच फक्त लक्ष देता येतं अशातला काही भाग नाही. आपला मुलगा नेमका कोणाच्या संगतीमध्ये आहे एवढं जरी पॉइंट आउट केलं आणि ही संगत वाईट आहे, ही संगत चांगली आहे एवढं तर सांगता येईल नाही. तर एवढं जरी केलं तरी आपलं काम खूप हलकं होईल अशी माझी पालकांकडनं अपेक्षा आहे. आणि विद्यार्थ्यांकडनं तर भरपूर अपेक्षा आहेच, परंतु जशा पद्धतीने आत्ता सध्या तुम्हाला मॅडम माहिती नसेल की माझ्याकडे जेवढी मुलं येत आहेत ती स्वतःच्या इच्छेने येत आहेत. मला अजिबात सक्ती करता येत नाही, तू दररोज आलं पाहिजे किंवा 100% अटेंडन्स आज मी पारितोषिक देऊ शकतो कोणाला, तसलं पारितोषिक बंद केलेलं आहे शासनाने या कोविडमुळे. त्यामुळं आता जी काही सद्यस्थिती आहे ह्या सद्यस्थितीमध्ये कुणाकडनं अशी फोर्सफुली अपेक्षा करताच येणार नाही आपल्याला, परंतु ही एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून जबाबदारी पालकांनी स्वीकारली पाहिजे. मुलांना वेळ दिला पाहिजे. आणि एकदा काही मुलं 10वी नंतर कॉलेज लेवलला जातात तेव्हा ती पूर्णपणे सुज्ञ होतात. त्यामुळे त्या चुका करण्याच्या पॉसिबिलिटी कमी असतात. आता ह्या वयामध्ये जर तुम्ही लक्ष नाही दिलं, नंतर कितीही लक्ष दिलं तरी ते काय आपल्याला ते सुधारण्याला अवघड जाऊ शकतं.
अशा पद्धतीने पालकांची अपेक्षा आहे. सर, तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं आणि तुमचं जे मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही दिलेले जे पण म्हणजे सल्ले आहेत ते मुलांना खरंच उपयोगात पडतील, म्हणून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. कासेगाव एज्युकेशन सोसायटीज, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव, पुणे. Approved by AICTE and affiliated by MSBT, मुंबई. उपलब्ध शाखा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट 9960292608. Visit us www.ritppune.com.